भ्रमित न हो तू माया की मृग तृष्णा में, भ्रमित न हो तू माया की मृग तृष्णा में, थांब ले श्रीमा का प्रेमाचल, थांब ले श्रीमा का प्रेमाचल, सर्व त्रिताप नाश हो जाएगा, सर्व त्रिताप नाश हो जाएगा, मन स्वतः हो जाएगा, चित्त सदा रहे मां चरण में, चित्त सदा रहे मां चरण में। जय श्री माताजी. आपण सर्वजण श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि हळुवारपणे बंधन घेऊयात. ना कर्म कांड ना योग तप ना तीर्थ. परमपूज्य श्री माताजी, आपणच साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत आपल्या निर्मल चरणी ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा. आता हळुवारपणे डोळे मिटूयात आणि आपला उजवा हात जमिनीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून उजव्या हाताच्या तळव्याद्वारे धरणी मातेकडे 7 वेळा नेऊयात. यज्ञ कुछ काम आए, जो पूजे माँ को शुद्ध हृदय से, जो पूजे माँ को शुद्ध हृदय से, परम पद पाएगा पाएगा. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री महाकाली आहात. आपल्या परमकृपेत आमच्या डाव्या बाजूतील सर्व दोष, सर्व बाधा, आमच्या इडानाडीवरील तमोगुणांचे सर्व दोष हे उजव्या हाताद्वारे पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची इच्छाशक्ती शुद्ध व निर्मल बनवा, जागृत बनवा. आता आपण आपला उजवा हात मांडीवर ठेवूयात आणि डावा हात कोपरात वाकूयात, आकाश तत्वाकडे करूयात. आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून डाव्या हाताच्या तळव्याद्वारे आकाश तत्वाकडे 7 वेळा नेऊयात. परम पद पाएगा पाएगा, ज्ञान स्वतः हो जाएगा, ज्ञान स्वतः हो जाएगा, चित्त सदा रहे मां चरण में, चित्त सदा रहे मां चरण में. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री हनुमानजी आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्या उजव्या बाजूतील सर्व दोष, सर्व बाधा,
आमच्या पिंगला नाडीवरील रजोगुणांचे सर्व दोष हे या डाव्या हाताद्वारे आकाश तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची क्रियाशक्ती शुद्ध व निर्मळ बनवा, जागृत बनवा. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या मध्य मूलाधार चक्रामध्ये गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरवूयात. निर्विचारिता की माटी से, निर्विचारिता की माटी से, गढ़ो श्री निर्मल माँ की मूरत, गढ़ो श्री निर्मल माँ की मूरत, भक्ति श्रद्धा सह करो स्थापित. भक्ति श्रद्धा. परमपूज्य श्रीमाताजी, आपणच साक्षात श्री निर्मल गणेश आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्या मूलाधार चक्राच्या उत्थानाच्या आड येणाऱ्या सर्व बाधा, आमच्यामध्ये श्री गणेश तत्व जागृत होण्याच्या आड येणाऱ्या सर्व बाधा हे या पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमच्यामध्ये श्री गणेश तत्व जागृत करा. आम्हाला श्री गणेशांसारखे अबोधित व पवित्र बनवा, जागृत बनवा. श्री गणेश साक्षात. ओम तमेव साक्षात श्री गणेश साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आता आपण आपला उजवा हात आपल्या ओटीपोटावर डाव्या बाजूला दाबून धरूयात. परमपूज्य श्रीमाताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. परमपूज्य श्रीमाताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून मला शुद्ध व निर्मल विद्या प्रदान करा. कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या द्या. आता आपण आपला उजवा हात आपल्या मध्य नाभी चक्रावर ठेवूयात. परमपूज्य श्रीमाताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्यातील लक्ष्मी तत्व जागृत करा. कृपा करून आम्हाला समाधानी बनवा. कृपा करून आम्हाला समाधानी बनवा. आमच्यामध्ये लक्ष्मी तत्व प्रस्थापित. आता आपण आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या नाभीच्या भोवताली आपल्या भवसागरावर गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरवूयात. बीच हृदय के प्रांगण में, बीच हृदय के प्रांगण में, करो परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिगुरु दत्तात्रय आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्या भवसागर चक्रावरील सर्व दोष, सर्व बाधा, आमच्यामध्ये गुरुतत्व प्रस्थापित होण्याच्या आड येणाऱ्या सर्व बाधा दूर करा व कृपा करून आमच्यामध्ये गुरुतत्व जागृत करा. कृपा करून आम्हालाच आमचा गुरु बनवा. आता आपण आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवायचा डाव्या बाजूला. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी मन नाही, बुद्धी नाही, शरीर नाही, अहंकार नाही. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. कृपा करून आपण आमच्या हृदयामध्ये विराजमान व्हा. आता आपण आपला उजवा हात आपल्या मानेवर डाव्या बाजूला आपण धरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. मी कुणाचाही दोषी नाही. मी निर्दोष आहे. तर आपण आपला उजवा हात आपल्या कपाळावर दाबून धरायचा आहे. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी माझ्या सहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे. माझ्या मनात कुणाबद्दलही राग नाही, द्वेष नाही. मी माझ्या सहित सर्वांना अगदी मनापासून क्षमा केली आहे. तर आपण आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या सहस्रारावर घट्ट दाबून धरूयात आणि जागच्या जागी गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा प्रार्थना श्री गणेश की, करो प्रार्थना श्री गणेश की, सहज. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला निर्विचारिता प्रदान करून घ्या. कृपा करून आमच्याकडून ध्यान करून घ्या. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही हातातून वाहणाऱ्या चैतन्याकडे आणि सहस्रारामध्ये केंद्रित करूयात आणि ह्याच अवस्थेमध्ये आपण श्रीमातांची अमृतवाणी ऐकूयात. साठी
बुट्टी ठेवायची आणि घाणेरडेपणा करायचा त्याच्या समोर. तो म्हणजे चिरकालातला बालक म्हणतात त्याला. त्याच्या समोर मजाल नाही तुमची की तुम्ही काही घाणेरडे एक अक्षर बोलाल आणि त्याच्या समोर घाणेरडेपणा केल्याबरोबर तो जो सडकतो मग म्हणायचं की नाही आम्ही आपले हाल करून घेऊ, आम्ही आपलं सॅक्रिफाईस करतोय, किती सडकला तरी आम्ही घाणेरडेपणा करू. मग तो तिथं गेला त्या देवळात एकदा ते उठले की मग चाललंय अनाचार. म्हणजे आम्ही तांत्रिक, त्यांच्यासाठी शब्द नाही या जगामध्ये. पण मनुष्य इतका मूर्ख आहे की त्याला हे सगळं आवडतं. मनोरंजन त्यांचं ह्या सर्व घाणेरड्या गोष्टींनी होणार. आणि पैशाच्या बाबतीत तसंच झालेलं आहे. देवळात गेले या ₹1.25 भाडे स्त्री लोक ठेवलेले, तिथे पूजन आला, एवढे मोठमोठाले फोटो घेतलेले. ही मंडळी आली आणि त्यांनी पैसे घेतले की झाला तुमचा सगळा धर्म. वा 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 वा, आम्ही इतक्या लक्षाचे रुपये चढवले. बर, हेही झालं. मग हवन आदी, पूजन आदी वगैरे गोष्टी सुद्धा, ह्याला काही अर्थ नाही आहे. कारण तुम्हाला अधिकार नाही. हवन पूजन इतकंच काय, पण त्याचं नाव सुद्धा घेण्याचा तुम्हाला अजून अधिकार नाही. मग हवन पूजन कसलं काढलंय? हवन पूजन तुम्ही जर सुरू केलं तर त्याच्यामध्ये हाच गोंधळ. म्हणून त्या आपल्या देशामध्ये पुष्कळ अशा क्रांत्या झाल्या, म्हणजे त्याला ते धार्मिक म्हणतात, मी म्हणी त्या बौद्धिक क्रांत्या आहेत. त्यांनी सांगितलं हे सगळं तुम्ही अगदी सोडून टाकायचं, आणखी निराकार परमेश्वरात राहायचं. म्हणून आर्य धर्म आमका तमका काढला. पण ते काढून तरी परत तोच मूर्खपणा. नाव नुसतं बदलायचं, कोट बदलेले म्हणून आतलं काय बदललंय का? नुसतं बाह्यातलं बदलून आतमध्ये तीच स्थिती. निराकाराच्या गोष्टी करून तरी तुम्ही निराकारात उतरू शकत नाही. त्याच्यातही पैसे, पहिलं काम पैसे, ऑर्गनायझेशनल. अरे पण तुम्ही करत काय आहात? एखाद्या तरी माणसाचं ट्रान्सफॉर्मेशन झालं का? म्हणजे तुम्ही स्मगलिंग करा व्यवस्थित. आर्य समाजात स्मगलिंग केलेला काही हरकत नाही, आम्हाला हरकत आहे. फक्त काय, फक्त तुम्ही देवळात नाही राहायचं बस. मग आर्य समाजी तुम्ही फक्त, पण तुम्ही स्मगलर आहात ना, काही हरकत नाही. तुम्ही गळा कापला भावाचा, काय हरकत नाही, आम्ही सपोर्ट करू. आम्ही तुमच्यासाठी केस लढवायला येतो, काय हरकत नाही. तुम्ही आपल्या सासूला मारता, ठीक आहे, काय हरकत. काहीही केलं तरी चालेल, फक्त तुम्ही एक करायचं की देवळात जायचं नाही. कबूल? वा, उत्तम. सगळ्या तऱ्हेचं लायसन्स मिळाल्यावरती मग आर्य समाज करायला काय हरकत आहे? हो, इकडे तुम्ही धार्मिक होता, तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळतं. एक क्लब मध्ये गेले आपले आर्य समाज क्लब, चाल इतिश्री. स्मगलिंग केलं तर हरकत नाही, घाणेरडेपणा केला तर हरकत आहे, बायकांना इज्जत आबरू असली तर हरकत नाही. फक्त त्यांना मात्र चंदा द्यायचा, गुरूंना पैसे भरायचे. अशा रीतीने धर्माचं अत्यंत सुंदर रूप संसारात मांडून ठेवलंय सगळ्या. आणि हे बघून परमेश्वराला वाटत असेल की बाप, ही माकडं मी कुठे तयार करून ठेवली, एवढी मेहनत करून या माकडांना मी कुठं आणलेला आहे, त्यांना डोकं का नाही? धर्माच्या बाबतीत डोकं गहाण काय ठेवलंय सगळ्यांनी. झालं हे एक प्रकारचं हे सुरू. त्याच्यानंतर एक लाट आली की सगळं जडवादी लोक सायन्स 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 सायन्स. सायन्स मध्ये देवाला सुद्धा सायन्स मध्ये आणायला बघतात. अहो, ज्यांनी संबंध सायन्स तयार केला त्याला कुठे तुम्ही ओढता इकडे? सायन्स काय किंवा संसारातला एक एक कण काय, सारा त्याच्याच चरणात आहे ना. मग लोकांनी म्हणायचं आम्हाला दाखवायचा परमेश्वर आणून. तुम्हाला परमेश्वर आणून दाखवायला तुमची कमाई काय आहे? तुम्ही कोण? तुम्ही सायन्स आले ना, मग तुमच्यासाठी तयार आहेत आता ॲटॉमिक बॉम्ब्स वगैरे, हायड्रोजन बॉम्ब. उभे राहा त्यांच्या समोर थरथरत. तुम्हाला देव कशाला पाहिजे दाखवायला? आणि देवाला काय पडलेलं आहे तुमच्या समोर येऊन उभं राहायला? असेच देवाला मानणारे असाल तर पहिले त्याच्या समोर आत्मसमर्पण करा. मोठे सायन्सवाले बनता तर तुमच्या समोर देव मुळीच येणार नाही. काय तो तुमच्या काय पूजेला बसलेला? अरे जर तुम्ही त्याला मानलं अथवा नाही मानलं तरी जे शाश्वत आहे, जे सनातन आहे, ते काय मिटणार आहे का? तुम्हीच मिटणार, परमेश्वर मिटणार नाहीये. तुम्ही काय परमेश्वरावर उपकार करत नाही की आम्ही परमेश्वराला फार मानतो म्हणजे आम्ही महामूर्ख आहोत. तुम्ही मानता म्हणजे जो साक्षात आहे
हे सगळे जगातले ग्रह गोल आणि सूर्य आणि ही पृथ्वी आणि तुम्ही आम्ही बनवले ते कोण? आणि त्याला मानणारे तुम्ही कोण लाटसाहेब? काय मनुष्याचा अहंकार आहे नुसता कलोसल. हिमालयापेक्षा मोठा अहंकार प्रत्येक माणसाच्या डोसक्यात आहे. आता हे सगळे असे कलियुगामध्ये उगवलेले सगळे उत्तम फळ आहेत. तेव्हा आता बघा तुम्ही, आता सहजयोग अशा स्थितीमध्ये मी तुम्हाला कुठे अध्यात्मात घातलं असतं तर एक तरी टिकला असता का असा विचार करणे. कारण त्याच्यात आधी डोक्यावर चिमटे मारतात म्हणे. आधी चिमटे मारून बघतात, मग लटकवतात उलटे, त्याच्यानंतर खालून धुण्या, त्याच्यावर टिपले तर पुढे अशी स्थिती. तसं नको रे बाबा. मुलं माझीच आहेत ना, कशी असली वेणी वाकडी तरी माझी, कशी वागली तरी अज्ञानी. तेव्हा प्रेमाच्या वर्षावाशिवाय काही इलाज नाही असा विचार करूनच आम्ही आलो या संसारात. आणि म्हणूनच असाच विचार करून वर्षाव करतोय तुमच्यावरती. आणि तुम्हाला तयारी केलाय की तुम्ही ते घ्यावं, त्या प्रेमाला आपल्यामध्ये स्थान देऊन स्वतःलाही सुंदर करून घ्यावं आणि दुसऱ्यालाही ते प्रेम वाटावं. आणि हे प्रेमाचे मोती सगळीकडे उधळत फिरावेत आणि सगळ्यांना ह्याचा लाभ व्हावा. तुम्हाला जे अलभ्य मिळेल त्याची किंमत तुम्हाला येणार नाही. त्या धडपड्यांना जाऊन विचारा, म्हणजे सांगतील तुम्हाला. जे अजून धडपड्या आहेत, तगड्या तोडत आहेत, त्यांना माहिती जे किनाऱ्यावर बसतात. पण तुम्ही फक्त तिकडे जाता, परत चालले खाली. तेव्हा जरा नेटाने बसा. नुसतं तुम्हाला आम्ही कळसावर बसवलेले आहे, तिथे सगळं एका बंडलात तुम्हाला दिले. नुसतं बसले राहते. बसल्याबरोबर तुमच्या हातून जे चाललंय ते देत राहा लोकांना. किंवा असं समजलं पाहिजे की पाजळलेला दिवा कुणी खाली असा ठेवत नाही, तो मंदिराच्या वर ठेवतात. कारण तिथून लोकांना तो मार्गदर्शन करतो. जर आम्ही तुमचे दिवे पेटवले आहेत तर ते मार्गदर्शनासाठी, अंधेरी रात्रीवर मात करण्यासाठी. रस्त्याने ही मंडळी धडपडत आहेत, त्यांचे मार्ग उजळण्यासाठी. ते असे वाया दवडण्यासाठी नाही, दुसऱ्यांची घरं जाळण्यासाठी नाही. पण सहयोगाबद्दल फार मोठी सर्कस सुद्धा करायला नको. सगळ्यांचं म्हणणं आहे माताजी तुमची पब्लिसिटी फार कमी आहे वगैरे वगैरे. असू दे, हळूहळू ह्यांच्या पब्लिसिट्या कमी होतील. कारण समोर येत आहे सगळं साक्षात, लोकांना दिसतंय सगळं काही आणि पटतंय. हळूहळू येतील. पण ते मार घेऊन आलेले लोक आहेत त्यांना तुम्ही नंतर नीट करत बसा. आम्ही तर कंटाळलो पहिले आता सांगायचं म्हणजे. कारण इतका मूर्खपणा जगामध्ये आहे की कुणाला सांगितलं की त्या माणसाकडे तुम्ही जाऊ नका, की तो मला मारायला धावतो. फार मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे. मुख्य म्हणजे प्रत्येकाने खुलेआम लोकांना सांगायला पाहिजे बेधडक. त्याच्याबद्दल काही भीती ठेवायला नको. माझं नाव वापरा, देवळात जाऊन तिथे भेटतील, हे सगळं ढोंग आहे. कुठेही असा गुरु दिसला की 2 जोडे त्याला मारून यायचे, त्याला सांगायचं तिथे हे ढोंगी बाबा तुम्ही निघा म्हणून 4 प्रश्न विचारायचे. आता भारतीय विद्याभवन मध्ये परत 8 दिवस प्रोग्राम होत आहे फालतूचा. जायला पाहिजे 15-20 मंडळींनी विचारा काय चालवलंय तुम्ही आणि काय मिळणार आहे आणि काही लाभ होतो का. तुमची एवढी चक्र धरली आहे, तुम्ही काय सांगता. सगळ्यांना पागलखान्यात पाठवाल. सगळ्यांनी असं बोलणं सुरू केल्याशिवाय ही चळवळ होणार नाही. घरी आपल्या शेजारी जे असतील त्यांना स्पष्ट सांगायचं की नाही आम्ही तुमचे जर नातलग आहोत, आम्ही तुम्हाला शेणात जाऊ देणार नाही, तुमचा सत्यानाश होऊ देणार नाही. एक माणसाने असा निश्चय करायचा, सगळ्यांना सांगायचं. कारण तुम्हाला ह्याचा अनुभव आलेला आहे, तुम्ही जाणकार आहात. अशाच रीतीने ठिणग्या पेटतात आणि उजेड पडतो. अशाच रीतीने कार्यसिद्धी होते. पण सगळे आपल्या आम्हाला मिळाले माताजी कसं बोलायचं ते सहज योगायच्या ह्या पद्धती नाही.
नीट एकटी ओरडत बसून चालणार नाही आहे. तुम्ही सगळ्यांनी बोलायला पाहिजे. कुठेही सगळं सांगायचं की भामतायस तू, पैसे खातो सगळ्यांचे. ही तुमच्यावर जबाबदारी आहे. ही सर्व सहयोगांवर जबाबदारी आहे. कोणताही नातलग अशा घाणेड्या भोंदू माणसाकडे जात असेल तर त्याच्याकडे जेवायला जायचं नाही, वाढीत टाकायचं त्याला. जेवायला गेल्यावर तुमची नाभी धरणार. मी काय करणार नाही आहे, पण नाभी तुमची धरणार. जा जेवायला त्याच्याकडे. आम्ही कसं म्हणायचं आता, जे आता आमचे नातलग ते आमचे सख्खे कोण होतो, सख्खे चुलत सासूचे सख्खे अमके, ते सख्यातले 3 आले की गेला तुम्ही तिथे. तुमचे सख्खे हे आहेत बसलेले इथे, हे तुमचे भाऊ आणि हे तुमच्या बहिणी. ह्यांच्या पलीकडचे लोक जर ह्याच्यात नाही आले तर तुमचे कुणी नाही, हे लक्षात ठेवा तुम्ही. हे परमेश्वराच्या साम्राज्यात बसलेल्या लोकांनी अशा हलक्या लोकांच्याकडे जेवायला जायचं नाही. आपली सुद्धा एक असते, आपल्या अब्रूनी राहायला पाहिजे. आणि परत हे डोकं कुणाच्याही पायावर ठेवायचं नाही आणि जाऊन सांगायचं सहयोगाबद्दल बेधडक. हे सगळे सांगत बसतात खोटाडे कुठले, तुम्ही सांगू नाही शकत. इतकी तोंड असून काही बोलता येत नाही का तुम्हा लोकांना? सहयोगामध्ये मनुष्य जरा नरम फार होऊन जातो. तसं नसलं पाहिजे. वाटलं तर तलवारी घेता आली पाहिजे आणि वाटलं तर हातात कमळाची फुलं सुद्धा घेता आली पाहिजे. सहयोगाचं वैशिष्ट्य हेच आहे. जिथे पाहिजे तिथे तलवारी घेता आली पाहिजे. आणि तुम्ही माणसं त्याच्यातली आहात. कधी काळी तलवारी घेऊन लढलेले पण आहात आणि कमळं घेऊन पूजा सुद्धा केलेली आहे. तेव्हा सहयोगामध्ये आलेल्या लोकांनी आपली वीरष्टी सोडायची नाही. जे चूक आहे ते चूक आहे, 100ला चूक आहे आणि ते करायचं नाही. स्वतःही आणि दुसऱ्याला करू द्यायचं नाही. असं झाल्याशिवाय सहयोग आपल्या फळाला उतरणार नाही. किती सत्य सहयोगामध्ये आहे. अगदी क्विक रिझल्ट म्हणतात तशात सगळं काही असून सुद्धा आपला सहयोग हळूहळू फोपावतो. त्याला कारण तुम्ही जोराने पसरत नाही त्या गोष्टी. प्रत्येकाने विचार केला पाहिजे की मी सहयोगासाठी काय काय करू शकतो, कसं पसरू शकतो. माझ्या शेजारी 10 माणसं आहेत, चला बोलवा त्यांना जेवायला चहाला, सहयोगावरती भाषण सुरू. काय हरकत नाही. लोकांना कळलं पाहिजे सहयोग म्हणजे काय, साधी सुधी गोष्ट नाही आहे. आणि सहयोगी म्हणजे एक विशेष तऱ्हेचा एक नागरिक आहे, एक विशेष तऱ्हेचा जीव आहे. आणि तो म्हणजे गणपती सारखा सर्वशक्तिमान आहे. गणपतीला काही सांगावं लागत नाही. काही धूम धडाक का 150 त्याचं नावच ठेवलेलं आम्ही. त्यांना म्हणाला थांबा थांबा थांबा, कुठे निघालात तुम्ही? तुम्हाला त्यांच्याच पॅटर्नवर बनवलेलं आहे. अर्थात ते साधू लोक मोठे मोठे, त्यांना समजत नाही की माताजी करतात तरी काय, हे सुरू काय केलंय. पण गणेश चतुर्थीच मांडली आहे मी सगळ्यांची. गणपती सारखं व्हायला पाहिजे. त्याला कुणाची भीती नाही जगात. जे खरं आहे त्या सत्यावर तो उभा आहे आणि जे खरं आहे त्याच्यासाठी तो कुणाला डरत नाही. सगळीकडे जे जे तुमच्या ओळखीचे आहे, जे जे तुमच्या माहिती, त्यांची लिस्ट काढायची. पुढच्या वेळा मी आले की बघितलं पाहिजे, जास्त मंडळी त्याच्यात यायला पाहिजे. आता पुढच्या वेळेला शनिवारी प्रोग्राम ठेवलाय भारती विद्या भवनला. त्याच्या इतर लोकांना घेऊन या, प्रयत्न करा. 2-4 दिवस आणखी इकडे तिकडे प्रयत्न करून शनिवारी संध्याकाळी भारती विद्या भवनला प्रोग्रामला घेऊन या. जितने लोगों को ला सकते हैं सबको कह करके शनिवार को लाओ. उसके बाद शायद ही मेरा प्रोग्राम होगा. त्याच्यानंतर कदाचित कोणताच प्रोग्राम होणार नाही. शेवटचाच प्रोग्राम आहे शनिवारी भारती विद्या भवनला. कुठे माटुंग्याला सोमवारी आहे, पण तो त्या लोकांचा वेगळा आहे. तिथे आले तर बरं, सगळ्यांनी यायचं. पण भारती विद्या भवनला आपल्या सहयोगासाठी आहे. तिथे म्हणा मी दुसरंच बोली, कारण अजून कुणी तिथे पार झालेली मंडळी नाहीत विशेष. शनिवारी सगळ्यांनी तिकडे यावं. आता सहयोगासाठी काय काय करायचं तिकडे नुसतं तुम्ही परमेश्वराला विचारल्याबरोबर तुम्हाला अनेक अनेक तो विचार देणार. काय करायचं, पुढे जायचं तर काय करायचं आणि काय मजा येते ती बघा. नाहीतरी संसारात काय मिळवायचं आहे, रोज भाजी पोळी रोज खायची आणि मारायचं. परत 2 पैसे शिल्लक मुलांसाठी सोडून जायचे. ह्याच्या पलीकडे ह्या जीवनाच्या चाकोरीत तुम्हाला काही मिळालंय. पण सहयोगाने मातीला सुद्धा सुगंध सुटेल अशी व्यक्ती तुम्ही झालेला आहात. जिथे तुमचे पाय पडतील तिथून सुगंध वाहणार आहे. तेवढी शक्तिशाली तुमच्यामध्ये किमया आहे. तिचा उपयोग करून घ्या. एक क्षण सुद्धा त्याबद्दल वाया दवडायचा नाही. कमाई पैसे हे चालूच आहे.
त्याबद्दल कितीही केलं तरी काय करणार, मोठे कमवून तरी काय मोठे दिवे लावले आहेत. साधारणपणे संतोषी मनाने संसाराकडे राहिलं पाहिजे. जे मिळालं प्रभू पुष्कळ आहे. संतोषी मनाने राहून, संतोषात राहून, संतोष खरोखरच सहजयोगाचा नुसता मुकुट आहे. संतोषामध्ये राहून आणि अत्यंत पवित्र जीवन आपलं करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. प्रथम म्हणजे खोटं बोलणं, इकडून तिकडे लबाडी करणं, चोऱ्या माऱ्या, त्याशिवाय दुसऱ्यांना दुखवणं किंवा वाईटपणे बोलणं, हे सगळं सोडलं पाहिजे. स्वतःकडे लक्ष असायला पाहिजे. स्वतःचं काही चुकलेलं असेल तर त्याच्यासाठी परमेश्वराची क्षमा मागितली पाहिजे. स्वतःमध्ये सौंदर्य असलं पाहिजे. म्हणजे काहीतरी भूतासारखे वेळ फिरायला नको. मनुष्याला स्वच्छ राहिलं पाहिजे. आणखीन आपल्या घरामध्ये सगळीकडे सौंदर्यशाली असलं पाहिजे. दुसऱ्याशी बोलताना सुद्धा एक तऱ्हेचं सौंदर्य असलं पाहिजे. वागताना किंवा काहीही कार्य करताना मनुष्यामध्ये एक तऱ्हेचं सौंदर्य असायला पाहिजे. प्रामाणिकपणा असला पाहिजे. आणि काहीही जास्त द्राविडी प्राणायाम करण्याची गरज नाही. आरडाओरडा करण्याची गरज नाही. मध्यम मार्गावरती राहून साक्षी स्वरूपाने सगळं नाटक बघायचं. इतकं जर साधलं तर सहजयोग तुम्ही साधला. तुमचं जीवन एकदम बदलून जाईल. आणि जी तुमची मूल्य आहेत, तुमच्या ज्या प्रायोरिटीज आहेत, त्या एकदम बदलून तुमचा आराखडाच वेगळा होऊन जाईल. सगळं टेबलच बदलून जातं ते. असं झाल्याबरोबर ज्या गोष्टींचं मूल्य नाही त्या गोष्टी जडून पडून जातात. आता एक लहानशी गोष्ट म्हणजे आमची तुमच्याकडे बरणी राहिली तर ती बरणी तुम्ही आम्हाला पाठवली नाही. आता एक लहानशी गोष्ट बघा, आपल्या महाराष्ट्रातलं कॉमन बॅकन म्हणून सांग. आता हे बघा त्यांचं कसं हो मग चाललं देवळात की तुम्ही बघा ती बरणी आमच्या तुमच्याकडे राहिली होती ना, पण त्यांनी पाठवली नाही. अहो तुमची आम्ही पाठवली, मग त्यांनी कितीला सांगायचं. म्हणजे आजच्या मूर्खपणाच्या गोष्टीमध्ये संबंध वेळ घालवण्यापेक्षा माझ्या मते अशा आयुष्याला तिसरी केलेली बरी. थोडासा दिलदारपणा, थोडा मोठेपणा जरासा येऊ दे तब्येत. तो नसला तर सहजयोगाचा गौरव नाही. त्याची श्री, त्याची ग्लोरी दिसली पाहिजे तुमच्या चेहऱ्यावर. व्हायब्रेशन्सनी तुम्ही जर पाहिलं तर फळांना सुद्धा ग्लोरी येते. मग माणसाला केवढी ग्लोरी आला पाहिजे. असा एक मनुष्य जर विचार हो जाएगा, सहज ही निर्विचार हो जाएगा, ज्ञान स्वतः हो जाएगा, ज्ञान स्वतः हो जाएगा, चित सदा हळुवारपणे डोळे उघडूयात. श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि बंधन घेऊयात. मांगो श्री मां से, चित्त समर्पित श्री चरणों में. शुद्ध ज्ञान मांगो श्री मां से, चित्त समर्पित श्री चरणों में. जो करे प्रकाशित आत्मा को अंदर और बाहर में,